नमस्कार, मी जयंत पाठक, विभागीय संचालक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नागपूर। आता मी आपल्याला अग्निशमन दलामध्ये फायरमन म्हणून नेमणूक होण्यासाठी आवश्यक फायरमन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अग्नी आणि सुरक्षा याविषयी माहिती देणार आहे। वाढते शहरीकरण, वाढता व्यापार उद्योग यामुळे सर्वत्र आगीचे धोके वाढत आहेत। अनेक लोकांचे जीव जातात, त्यांची मालमत्ता जळून राख होते। याला कारणीभूत नागरिकांचा निष्काळजीपणा, अग्निशमनाच्या नियमांप्रमाणे सोयी व सुरक्षा साधने उपलब्ध नसणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ नसणे ही महत्त्वाची कारणे आहेत। महाराष्ट्रात शहरी भागात नगरपालिकांना अग्निशमन व्यवस्था करण्याची जबाबदारी दिलेली आहे। या अग्निशमन दलांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित अग्निशामकांची गरज भासणार आहे, हे लक्षात घेऊन 1926 मध्ये स्थानिक शासनाच्या क्षमता बांधणीचा उद्देश पुढे ठेवून शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने बडोदा येथे नॅशनल फायर अकॅडमीची स्थापना 1979 मध्येच केली होती। इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्सच्या सहयोगाने संस्थेने फायरमन प्रशिक्षणासाठी 6 महिन्यांचा एक प्रशिक्षण पाठ्यक्रम तयार केला। यात अग्नीचे वर्गीकरण, अग्निशमनाचे तंत्र, फायर एक्सटिंग्विशर, BSET, होज पाईप, पंप, इंजिन, लॅडर, हायड्रेंट, अग्निशमन वाहन, फिक्स्ड फायर फायटिंग सिस्टीम, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार अशा अनेक विषयांबरोबर शारीरिक प्रशिक्षण, ड्रिल, कवायत अशा अनेक बाबी प्रात्यक्षिकांच्या सोबत शिकवल्या जातात। नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मीरा भाईंदर अशा अनेक महानगरपालिकांनी या अभ्यासक्रमांना आपल्या नियुक्ती नियमामध्ये सामील करून घेतले आहे। महाराष्ट्र शासनाच्या नगरपालिका सेवांच्या सेवा नियमामध्ये या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य औष्णिक महामंडळाने देखील त्यांच्या नियुक्ती नियमात संस्थेच्या अभ्यासक्रमाला मान्यता दिलेली आहे। अग्नी आणि सुरक्षा हा अग्निशामकांसाठी असलेला अभ्यासक्रम 6 महिन्यांचा आहे। यात सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा 2 भागात प्रशिक्षण दिले जाते। शिक्षणाचे माध्यम हिंदी असते। 10वी पर्यंतच्या शिक्षणानंतर 18 ते 30 वयोगटातील कोणीही या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतो। अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी शारीरिक क्षमता आवश्यक असते। उंची किमान 165 सेंटीमीटर हवी, महिलांकरता ती 160 सेंटीमीटर चालू शकते। वजन किमान 50 किलो, छाती न फुगवता 81 सेंटीमीटर पेक्षा अधिक असावी। संस्थेकडून विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके दिली जातात। अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर किमान 20 दिवस स्थानिक अग्निशमन दलासोबत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घ्यावे लागते। नंतर अखिल भारतीय स्तरावर या अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात येते। आता अनेक तरुणी देखील या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याला उत्सुक आहेत। त्यांना या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत। आज अनेक महानगरपालिका, नगरपालिका, सैन्य दलातील अग्निशमन दले, मेट्रो, रेल्वे, मिहान यासारख्या प्राधिकरणांमध्ये, वीज उद्योग यासारख्या खासगी आस्थापनांमध्ये संस्थेकडून अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक उमेदवार यशस्वीपणे कार्यरत आहेत। दरवर्षी जानेवारी व जुलै या महिन्यात या अभ्यासक्रमांच्या बॅचेस सुरू होतात। 31 डिसेंबर पर्यंत सर्वच केंद्रांवर प्रवेश सुरू आहेत। संस्थेच्या www.aiilsg.org या वेबसाईटवर नोंदणी करून आपण आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात। नागपूर केंद्रावर प्रवेश घेण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, वाल्मिकी नगर, कुमार बेकरीच्या पाठीमागे गोकुळपेठ, नागपूर येथे प्रत्यक्ष भेट द्यावी। चौकशीसाठी दूरध्वनी क्रमांक 0712-295-8328 यावर संपर्क करू शकता। धन्यवाद, नमस्कार।